Here we start the second paper, real analysis first. Unit 1 is Riemann integration. Here we take prerequisites, the bounded function. The function f is said to be bounded on AB if and only if there exist numbers small m and capital M such that small m less than or equal to fx less than or equal to capital M for all x belongs to AB. Means here in this AB you may take x anywhere. If x is here or here, value of fx lies between small m and capital M. It does not go beyond capital M and it does not go below small m. fx ची किंमत कॅपिटल एम पेक्षा जास्त नाही आणि स्मॉल एम पेक्षा कमी नाही, म्हणजे स्मॉल एम टू कॅपिटल एम या दोघांच्या मध्येच जर fx राहत असेल, एम पेक्षा मोठा नाही, तर त्यावेळेस म्हणतो आपण एफ इज बाउंडेड. असे दोन नंबर एक्झिस्ट पाहिजेत. मग ते किती लहान किती मोठे चालतील, हा नंबर किती पण मोठा असू शकतो, पण fx त्या नंबरच्या, समजा हा नंबर असा किती पण मोठा राहू शकतो, पण fx याच्यापेक्षा मोठा नसेल आणि याच्यापेक्षा लहान नसेल, म्हणजे असं दोघं साईडला त्याला बाउंड्स असतील. कॅपिटल एम पेक्षा fx मोठा नसेल म्हणजे fx ची मॅक्सिमम किंमत झाली, याला म्हणतो आपण अप्पर बाउंड, आणि स्मॉल एम ला म्हणतो आपण लोअर बाउंड. इट इज द अप्पर बाउंड, इट इज द लोअर बाउंड. ज्याला बाउंड्स असतात त्याला म्हणतो आपण बाउंडेड फंक्शन. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही fx असा घेतला 3x plus 1 for all x belongs to 1 to 10. Then what happens? F of 1 is 4, f of 2 is 7, f of 3 is 10, as like f of 10 is 31. म्हणजे इथं fx ची जी व्हॅल्यू आहे दॅट लाईज बिटवीन 4 to 31. 31 पेक्षा, कारण x जास्तीत जास्त 10 पर्यंत आहे, म्हणजे fx 31 पेक्षा मोठा नाही, 4 पेक्षा लहान नाही. इट इज द अप्पर बाउंड, इट इज द लोअर बाउंड. अशा वेळेस म्हणतो f इज बाउंडेड ऑन 1 to 10. दॅट्स कॉल्ड द बाउंडेड फंक्शन. ज्याला एक अप्पर बाउंड असतो, लोअर बाउंड असतो, म्हणजे fx ची किंमत अप टू इन्फिनिटी वाढत नाही जात, कुठेतरी जाऊन स्टॉप होते, त्याच्या वर जात नाही, किंवा मायनस इन्फिनिटी पर्यंत खाली येत नाही. कुठेतरी एक नंबर असतो की तो नंबर किती लहान असू द्या असा, पण या नंबर पेक्षा मोठीच असेल, त्यावेळेस म्हणतो आपण याला लोअर बाउंड. आणि एका नंबरच्या पुढे जात नाही, अप टू इन्फिनिटी वाढत नाही, याला म्हणतो आपण अप्पर बाउंड. ओके, नाउ वी टेक द पार्टिशन ऑफ AB. इंटरवलचं पार्टिशन. अ पार्टिशन P of AB means, या AB इंटरवलचं पार्टिशन. A partition P of AB means a finite set of points, a finite set of points P equal to, मी सेट घेतो, A is equal to x0, x1, x2 dash dash, xn is equal to b. असे पॉइंट्स घेतले मी. A partition P of AB means a finite set of points where this x0 is less than or equal to x1, less than or equal to x2, less than or equal to x3, असं less than or equal to xn. म्हणजे काय केलं मी, हा जो AB आहे या याला मी x0 म्हटलं, नंतर असे पॉइंट्स घेतले x1, x2, x3 असे पॉइंट्स टाकले मी, आणि हा जो शेवटचा पॉइंट आहे b इज इक्वल टू घेतलं xn. xn च्या अलीकडे काय येईल, xn मायनस 1. ठीक आहे. जर आपण असे पॉइंट्स टाकले, इट इज पार्टिशन इज जस्ट अ फायनाइट सेट ऑफ पॉइंट्स बिटवीन a अँड b. AB मध्ये जर तुम्ही पॉइंट्स टाकले तर वी गेट द पार्टिशन. आता काय झालं, या पार्टिशन मुळे दिस AB इज डिवाइडेड इनटू सब इंटरवल्स. ड्यू टू दिस पार्टिशन AB is divided into n sub intervals. या पार्टिशन मुळे एबी चे सब इंटरवल तयार झाले.
कुठले कुठले पहा, x0 to x1 पहिला सब इंटरवल एवढा, नंतर x1 to x2 दुसरा सब इंटरवल, x2 to x3 थर्ड सब इंटरवल. जनरल आयत सब इंटरवल कसा असतो, xi मायनस 1 टू xi. हा आयत सब इंटरवल झाला xi मायनस 1 टू xi डॅश डॅश. किती सब इंटरवल, xn मायनस 1 टू xn. ड्यू टू दिस पार्टिशन AB इज डिवाइडेड इंटू n सब इंटरवल्स. असे सब इंटरवल तयार होतात. मग आता पहा, हा जो आयत सब इंटरवल आहे याची जी लेंथ आहे एवढी, इंटरवलची लांबी म्हणजे एवढी लांबी. द लेंथ ऑफ दिस आयत सब इंटरवल इज डिनोटेड बाय डेल xi. द लेंथ ऑफ आयथ सब इंटरवल फर्स्ट कसा आहे, x0 to x1 सेकंड, x1 to x2 थर्ड, 2 to 3. तसा आयत सब इंटरवल xi मायनस 1 टू xi. आयत सब इंटरवल xi मायनस 1 टू xi इज डिनोटेड बाय डेल xi. नोटेशन आहे डेल xi म्हणजे आयत सब इंटरवलची लेंथ. समजा पहिला सब इंटरवल त्याची लेंथ काय येईल, डेल x1. या दुसऱ्याची लांबी काय येईल, डेल x2. तिसऱ्याची लांबी डेल x3. तसा डेल xi किंवा शेवटच्याची लेंथ डेल xn, डेल xi. आणि याची लेंथ काय असेल, xi मायनस 1 टू xi. यू नो, जर आपण असा pq इंटरवल घेतला तर याची लांबी किती असते, q मायनस p. pq ची लांबी दिस q मायनस p. तसा आहे तसा इंटरवलची लेंथ काय येईल, xi मायनस 1. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही असा सब इंटरवल घेतला, ओके, 2 to 10 संख्या रेषेवर 2 to 10. याची लांबी काय येईल, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 2 to 10 ची लांबी किती आहे, 8. व्हॉट इज दिस एट, 10 minus 2. For any interval, you take on this line 1, 2, 3, minus 1, minus 2, minus 3 like this. तुम्हाला जर minus 2 to 3 लेंथ घ्यायची, minus 2 to 3. What is this length? 1, 2, 3, 4, 5. याची लेंथ आहे 5. 5 म्हणजे किती, 3 minus minus 2. जनरली PQ ची लांबी किती असते, Q मायनस P. तसं आय तसं इंटरवल डेल xi किती असेल, xi मायनस 1. ओके, नाउ जस्ट कन्सिडर AP इज बाउंडेड ऑन AB. या AP मध्ये F बाउंडेड आहे. F इज बाउंडेड ऑन AB. बाउंडेडचा अर्थ काय होतो, देर एक्झिस्ट नंबर्स स्मॉल m अँड कॅपिटल M सच दॅट दोन नंबर एक्झिस्ट असतील, कसे, स्मॉल m लेस दॅन ऑर इक्वल टू fx लेस दॅन ऑर इक्वल टू कॅपिटल M. म्हणजे fx ची किंमत m पेक्षा मोठी नाही, स्मॉल m पेक्षा लहान नाही, या पूर्ण AB मध्ये. इफ यू टेक एनी पार्टिशन ऑफ दिस AB, x1, x2, x3, जनरल xi minus 1 xi, xn minus 1 b is equal to xn. Now when f is bounded on AB, fx ची किंमत कॅपिटल M च्या पुढे कधीच जात नाही. पूर्ण AB मध्ये इथून इथपर्यंत x कुठेही घ्या, fx ची किंमत कॅपिटल M पेक्षा मोठी होत नाही. मग जर आपण x इथं घेतला तर कॅपिटल M पेक्षा मोठी होईल का, नाही. सेकंड मध्ये नाही, थर्ड मध्ये नाही. म्हणजे याचाच अर्थ fx ची किंमत कुठलाही इंटरवल घ्या त्याच्यात m पेक्षा मोठी जाणार नाही किंवा स्मॉल m पेक्षा कमी होणार नाही. आणि म्हणून when f is bounded on AB, f is bounded on every sub interval. याच्यात पण बाउंडेड असेल, ऑब्वियस आहे. x1 to x2 मध्ये बाउंडेड असेल, x2 to x3 मध्ये बाउंडेड असेल,
xn मायनस 1 टू xn. प्रत्येक सब इंटरवल मध्ये एफ बाउंडेड असेल. हा मे बी. आता समजा ए टू बी मध्ये पूर्ण एक्स कुठेही घ्या, एफ ची मॅक्सिमम किंमत आहे 100. मग आता याची मॅक्सिमम किंमत 100 पेक्षा जास्त नसेलच, कारण पूर्ण इथून इथपर्यंत मॅक्सिमम किंमत 100 आहे. म्हणजे जिथं त्याला अप्पर बाउंड असेल, कदाचित तो 100 असेल किंवा मग 100 पेक्षा कमी असेल 60. इथं एफेक्टची मॅक्सिमम किंमत 60 असेल एवढ्या भागात, एवढ्या भागात 50 असेल, एवढ्या भागात मॅक्सिमम किंमत 70 असेल. म्हणजे प्रत्येक याचा एक अप्पर बाउंड येईल, एक लोअर बाउंड येईल प्रत्येक सब इंटरवल मध्ये. समजा आपण आयथा सब इंटरवल घेतला, याचा लोअर बाउंड म्हटलं स्मॉल एम आय आणि अप्पर बाउंड म्हटलं कॅपिटल एम आय. तर हा स्मॉल एम आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू कॅपिटल एम आय तर आहेच. आता मला एक सांगा, हा एम पूर्ण एबी मध्ये अप्पर बाउंड आहे, पूर्ण एबी मध्ये 100 आहे समजा मॅक्सिमम किंमत. तर याच्यात मॅक्सिमम किंमत जी येईल ती 100 किंवा 100 पेक्षा कमीच असेल. म्हणजेच हा एम आय हा एम पेक्षा लहान किंवा इक्वल असेल. बरोबर आहे. कारण काय, आपण जर असं म्हटलं द टॉलेस्ट पर्सन इन द महाराष्ट्र आणि टॉलेस्ट पर्सन इन जळगाव डिस्ट्रिक्ट, तर नक्कीच महाराष्ट्रातला जो टॉलेस्ट पर्सन आहे तो जास्त उंच असू शकतो. हा पूर्ण याच्यातला अप्पर बाउंड आहे ना, हा मोठा राहील. तसं जर आपण म्हटलं शॉर्टेस्ट पर्सन इन महाराष्ट्र आणि शॉर्टेस्ट पर्सन इन जळगाव डिस्ट्रिक्ट, तर जळगाव जिल्ह्यातला सगळ्यात गुटखा आणि महाराष्ट्रातला सगळ्यात गुटखा, कोणता जास्त गुटखा असेल, महाराष्ट्रातला. म्हणजेच हा एम याच्यापेक्षा लहान असेल, कारण हा पूर्ण याच्यातला लहानात लहान आहे. आणि म्हणून जर तुम्ही एम आय आणि एम आय असे लोअर बाउंड अप्पर बाउंड घेतले, तर हे दोघं लोअर बाउंड अप्पर बाउंड कोणाच्या मध्ये राहतात, स्मॉल एम आणि कॅपिटल एम मध्ये. इट वॉज वन थिंग वेन एफ इज बाउंडेड ऑन एबी, इट इज बाउंडेड ऑन एव्हरी सब इंटरवल xi minus 1 to xi. Now we define the upper and lower, upper and lower Darboux sums. Upper and lower Darboux sums. Let F is bounded on AB. F AB वर bounded आहे and P is P आपण पार्टिशनच लिहून घेऊ. A इज इक्वल टू एक्स नॉट, x1, x2, xn इज इक्वल टू बी. पॉइंट्स घेतले मी x नॉट, x1, x2. बी एनी पार्टिशन ऑफ ए बी. F इज बाउंडेड ऑन ए बी. P इज एनी पार्टिशन ऑफ ए बी. ऑब्वियसली आता जे मी एक्सप्लेन केलं, ऑब्वियसली F इज बाउंडेड on each subinterval xi minus 1 to xi for all I is equal to 1 to n. जर F पूर्ण एबी मध्ये बाउंडेड आहे, तर तो त्या प्रत्येक सब इंटरवल मध्ये तो बाउंडेड असेलच. ठीक आहे. या प्रत्येक सब इंटरवल आपण जर याचे पार्टिशन घेतलं असं, A इज इक्वल टू एक्स नॉट, नंतर x1, x2, x3, xi मायनस 1 टू xi, xn मायनस 1, b इज इक्वल टू xn. तर या प्रत्येक सब इंटरवल मध्ये F बाउंडेड असेल. मग आपण काय करू, लेट स्मॉल एम आय अँड कॅपिटल एम आय denotes the GLB, greatest lower bound, and LUB of F in xi minus 1 to xi for all I is equal to 1 to n. म्हणजे याच्यात लोअर बाउंड घ्या स्मॉल m1, अप्पर बाउंड घ्या कॅपिटल m1. याच्यात लोअर बाउंड स्मॉल m2, अप्पर बाउंड कॅपिटल m2. लोअर बाउंड स्मॉल m3, अप्पर बाउंड कॅपिटल m3. असं लोअर बाउंड स्मॉल mi, अप्पर बाउंड स्मॉल mi. इथं काय येईल, स्मॉल mn लोअर बाउंड, अप्पर बाउंड कॅपिटल mn. प्रत्येकामध्ये लोअर बाउंड अप्पर बाउंड असतील. आता आपण डिफाइन करतोय अप्पर अँड लोअर डॉरबॉक्स सम्स. एफ इज बाउंडेड ऑन एबी. पी इज एनी पार्टिशन, असं पार्टिशन घेतलं
देन एफ इज बाउंडेड ऑन एव्हरी सब इंटरवल. प्रत्येक सब इंटरवल मध्ये मग त्याचा लोअर बाउंड अप्पर बाउंड असेल. आपण त्यांना म्हटलं पहिल्यामध्ये M1, दुसऱ्यामध्ये M2, तिसऱ्यामध्ये M3 अप्पर बाउंड झाले. देन मी पहिली डेफिनेशन घेतो. अप्पर सम is defined and denoted as अप्पर सम ही डिनोट करतो आपण UPF ने आणि ही अप्पर सम असते समेशन I फ्रॉम 1 to up to n. काय लिहिलं मी? समेशन I फ्रॉम 1 to up to n कॅपिटल MI डेल एक्स आहे. म्हणजे I 1 ते n पर्यंत घेत जा आणि बेरीज करत जा. समेशन I फ्रॉम 1 to up to n कॅपिटल MI डेल एक्स आहे. कशी लिही बेरीज? I ची किंमत 1 घ्या, M1 डेल एक्स 1 प्लस I ची किंमत 2 M2 डेल एक्स 2 प्लस I ची किंमत 3 M3 डेल एक्स 3. असा I ची किंमत 1 to n पर्यंत घेत जा. n पर्यंत Mn डेल एक्स एन. इट इज कॉल्ड दी अप्पर सम. अप्पर सम ची डेफिनेशन आहे UPF. एका मार्काला विचारली जाते. डिफाइन द अप्पर सम. अप्पर सम इज डिफाइंड ॲज UPF इज इक्वल टू I फ्रॉम 1 to up to n कॅपिटल MI डेल एक्स आय. म्हणजे M1 डेल एक्स 1 M2 डेल एक्स 2 M3 डेल एक्स 3 याला म्हणतो आपण अप्पर सम. आणि लोअर सम कशी असते? 2 नंबर. ही अप्पर सम झाली. लोअर सम is defined as lower sum is defined as त्याला LPF ने डिनोट करतो आपण. डिफाइंड अँड डिनोटेड ऍज LPF. ही LPF असते समेशन I फ्रॉम 1 to up to n स्मॉल MI डेल एक्स आय. म्हणजे लोअर बाउंड घेऊन जर लोअर बाउंड इंटू ही लेंथ, लोअर बाउंड इंटू लेंथ, लोअर बाउंड इंटू लेंथ त्याला म्हणतो आपण लोअर सम. म्हणजे I ची किंमत 1 ते n घेत जा आणि बेरीज करा. M1 डेल एक्स 1 M2 डेल एक्स 2 M3 डेल एक्स 3 Mn स्मॉल mn डेल एक्स n. याला म्हणतो आपण लोअर सम. ओके. अप्पर सम कशी आहे? अप्पर बाउंड इंटू लेंथ प्लस अप्पर बाउंड इंटू लेंथ प्लस अप्पर बाउंड इंटू लेंथ याला म्हणतो आपण अप्पर सम. आणि लोअर सम कशी असते? लोअर बाउंड इंटू लेंथ, लोअर बाउंड इंटू लेंथ, लोअर बाउंड इंटू लेंथ. दॅट्स कॉल्ड लोअर सम. येस. नाउ वी डिफाइन अप्पर अँड लोअर इंटिग्रल्स. आता होतं काय हे पहा. तुम्ही कुठलेही 2 पॉइंट किती जवळ घेतले. हा AB आहे. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही असे किती क्लोज 2 पॉइंट घेतले. यांच्यामध्ये किती पॉइंट्स असतात? इन्फायनाइटली मेनी पॉइंट्स. कारण पॉइंटचे डेफिनेशनच आहे द जॉमेट्रिकल फिगर हॅव्हिंग नो डायमेन्शन. ज्याला लांबी, रुंदी, उंची काही नसते त्याला म्हणतो आपण पॉइंट. जॉमेट्रिकल फिगर हॅव्हिंग नो डायमेन्शन. आणि प्रत्येक पॉइंटला एक नंबर. फॉर एक्झाम्पल पहा, मी तुम्हाला 2 नंबर घेतले असे 4.9999 आणि 5. यांच्यामध्ये किती नंबर असतील? हा 9999 म्हणजे ऍक्च्युअल हा आहे 4.9990 आहे. तर याच्यापेक्षा मोठा आणि 5 पेक्षा लहान आहे 9991 9992. हे सगळे नंबर याच्यापेक्षा मोठे आहेत 99999. हे जे नंबर्स आहेत हे सगळे नंबर याच्यापेक्षा मोठे आणि 5 पेक्षा लहान आहेत. कारण हे इक्वल आहेत. बरोबर आहे. पुन्हा म्हणजे या दोघांच्या मध्ये 10 नंबर आपण घेतले. पुन्हा या दोघांच्या मध्ये जर म्हटलं तर 5 आणि 4.9999 यांच्यामध्ये येतील 4.999991 किंवा 9. हा पुन्हा यांच्यामध्ये येईल. पुन्हा यांच्यामध्ये नंबर येईल. पुन्हा त्याच्यामध्ये नंबर येईल. असे तुम्ही 9 किती वाढवले त्याच्यामध्ये नंबर असेलच. आणि म्हणून 2 नंबर किती क्लोज घेतले. देर आर इन्फायनाइट नंबर्स बिटवीन देम. मग AB मध्ये किती नंबर्स आहेत किंवा किती पॉइंट्स आहेत? इन्फायनाइट पॉइंट्स. मग कोणी X इथं चूज करेल, कोणी X इथं चूज करेल X1, कोणी X1 इथं चूज करेल. समजा A इज इक्वल टू X0 आहे. तुम्हाला X1 घ्यायचा आहे
x1 घ्यायचा आहे तर काय होईल, x1 तुम्ही इथं 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 कुठेही घेऊ शकतात. मी असं म्हटलं नाही की इक्वल डिस्टन्सला वगैरे. एखाद्याने x1 इथं घेतला तर मग तुमचा जो यूपीएफ आहे, यूपीएफ कशी आहे, m1 डेल x1 प्लस m2 डेल x2 प्लस डॅश डॅश mn डेल xn. तो होईल काय, हा x1 इथं आहे तर ही डेल x1 आहे, काहीतरी m1 असेल. पण जर या x1 ची जागा बदलवली, तो इथं आणला तर डेल x1 बदलून जाईल. कारण इथं आहे तर डेल x1 एवढी, इथं आहे तर डेल x1 बदलली, पुन्हा m1 बदलेल. म्हणजे जसा पॉइंट बदलतो तशी ही टर्म बदलेल. x2 बदलला की ही टर्म बदलेल. म्हणजे आणि असे पॉइंट तुम्ही x1 किती ठिकाणी घेऊ शकता, देर आर हाऊ मेनी वेज टू सिलेक्ट x1. इथं घेऊ शकता, इथं घेऊ शकता, इथं घेऊ शकता, इथं घेऊ शकता. म्हणजे देर आर इनफायनाइट वेज टू टेक x1. आणि जसा x1 बदलेल यूपीएफ बदलेल. x1 बदलला म्हणजे पार्टिशन बदलला ना. इथं x1 घेतला वेगळा पार्टिशन, इथं x1 घेतला वेगळं पार्टिशन. आणि असे किती पार्टिशन्स पॉसिबल आहेत, देर आर इनफायनाइट नंबर ऑफ पार्टिशन्स. आणि जर इनफायनाइट नंबर ऑफ पार्टिशन्स आहेत तर त्यांच्या इनफायनाइट नंबर ऑफ अप्पर सम्स तयार होतील. बरोबर आहे. इनफायनाइट नंबर ऑफ अप्पर सम्स, इनफायनाइट नंबर ऑफ लोअर सम्स. आणि मग या इनफायनाइट नंबर ऑफ अप्पर सम्स पॉसिबल आहेत या सगळ्या, कारण इनफायनाइट नंबर ऑफ पार्टिशन्स पॉसिबल आहेत. या सगळ्या पार्टिशनच्या अप्पर सम मधली लहानात लहान अप्पर सम तिला म्हणतो आपण अप्पर इंटिग्रल. आणि मोठ्यात मोठी लोअर सम त्याला म्हणतो आपण लोअर इंटिग्रल. अप्पर अँड लोअर रिमान इंटिग्रल्स. त्यांचे नाव आहेत अप्पर अँड लोअर रिमान इंटिग्रल्स. लेट एफ इज बाउंडेड ऑन ए बी. तो बाउंडेड लागतोच. एफ इज बाउंडेड ऑन ए बी. तर पहिली डेफिनेशन घेतो मी. दी अप्पर इंटिग्रल ऑफ a bounded function, upper integral of a bounded function f on ab is defined as, ते कसं डिफाइन करतो आपण, डिफाइंड अँड डिनोटेड ॲज, इज डिफाइंड अँड डिनोटेड ॲज. अप्पर इंटिग्रल आहे ना ए बी मध्ये, मग याला मी घेतो ए टू बी बार एफ डी एक्स. आणि याची डेफिनेशन आहे इन्फिमम ऑफ यूपीएफ, सेट यूपीएफ सच दॅट पी इज पार्टिशन ऑफ ए बी. म्हणजे सगळ्या अप्पर सम जे आहेत त्यांचा सेट घ्या, त्या सेटचा इन्फिमम म्हणजे लहानात लहान अप्पर सम, त्याला म्हणायचं अप्पर इंटिग्रल. आणि लोअर इंटिग्रल घेऊ आपण. दी लोअर इंटिग्रल of f on AB is defined, f चा लोअर इंटिग्रल ऑन AB is defined and denoted as a bar to b f dx. लोअर इंटिग्रल त्याच्यासाठी खाली द्या असं a bar to b f dx. आणि तो असतो सुप्रीमम ऑफ एल पी एफ सच दॅट पी इज पार्टिशन ऑफ ए बी. ठीक आहे. मोठ्यात मोठी लोअर सम पाठ ठेवा. ए टू बी बार एफ डी एक्स एका मार्काला असतं. दी अप्पर इंटिग्रल ऑफ ए बाउंडेड फंक्शन एफ ऑन ए बी इज डिफाइंड अँड डिनोटेड ॲज ए टू बी बार एफ डी एक्स. इन्फिमम ऑफ यू पी एफ, पी इज पार्टिशन ऑफ ए बी. आणि लोअर इंटिग्रल साठी सुप्रीमम घेता, लोअर साठी सुप्रीमम ऑफ एल पी एफ. म्हणजे ज्या लोअर सम्स आहेत, लोअर समचा जो सुप्रीमम, मोठ्यात मोठी लोअर सम त्याला म्हणतो आपण लोअर इंटिग्रल. आणि लहानात लहान अप्पर सम त्याला म्हणतो आपण अप्पर इंटिग्रल. ओके, या होत्या अप्पर इंटिग्रल लोअर इंटिग्रलच्या डेफिनेशन्स. आणि मग आता आपण इंटिग्रेबल केव्हा असतं, इंटिग्रेबल किंवा इंटिग्रेशनची डेफिनेशन. द बाउंडेड फंक्शन
the bounded function f is said to be Riemann integrable on AB. त्याला Riemann integrable on AB केव्हा म्हणाल? if and only if lower integral a bar to b f dx is equal to यायला पाहिजे अप्पर इंटिग्रल a to b bar f dx. लोअर इंटिग्रल इज इक्वल टू अप्पर इंटिग्रल असेल तर आपण म्हणतो f इज Riemann इंटिग्रेबल ऑन ab. आणि मग त्याच वेळेस आपण लिहितो इन दिस केस वी राईट लोअर इंटिग्रल a bar to b f dx इज इक्वल टू अप्पर इंटिग्रल a to b bar f dx. त्यालाच इक्वल टू लिहितो आपण a to b f dx. म्हणजे a to b f dx केव्हा एक्झिस्ट असेल? जेव्हा लोअर इंटिग्रल इज इक्वल टू अप्पर इंटिग्रल असेल तेव्हा. ठीक आहे. लोअर इंटिग्रल इज इक्वल टू अप्पर इंटिग्रल असेल तर आपण म्हणतो एफ इज Riemann इंटिग्रेबल ऑन ए बी. जसं लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट तर लिमिट एक्झिस्ट आणि त्यालाच इक्वल टू लिमिट. तसं लोअर इंटिग्रल इज इक्वल टू अप्पर इंटिग्रल तर त्यालाच इक्वल टू इंटिग्रल. मग आता इथपर्यंत आपण काय काय घेतलं? एक ए बी एफ इज बाउंडेड ऑन ए बी. त्याचा पार्टिशन म्हणजे फायनाइट सेट ऑफ पॉइंट्स a is equal to x0, x1, x2, x3, x4 जनरल xi minus 1 to xi, xn minus 1, b is equal to xn. f is bounded on ab तर f प्रत्येकामध्ये बाउंडेड येईल. मग आपण काय केलं? स्मॉल m1 लोअर बाउंड, कॅपिटल m1 अप्पर बाउंड, m2 लोअर बाउंड, कॅपिटल m2 अप्पर बाउंड, m3 लोअर बाउंड, कॅपिटल m3 अप्पर बाउंड. तसं mi लोअर बाउंड, कॅपिटल mi अप्पर बाउंड. These are lower bounds and upper bounds. UPF कशी डिफाइन केली? समेशन I from 1 to up to n कॅपिटल mi डेल xi ही झाली अप्पर सम कॅपिटल घेऊन. m1 डेल x1 m2 डेल x2 अप्पर सम. आणि लोअर सम कशी डिफाइन झाली? स्मॉल mi डेल xi. म्हणजे अगोदर ए बी त्याचं पार्टिशन नंतर अप्पर सम लोअर सम. आणि अशा अप्पर सम लोअर सम किती पार्टिशन तयार होऊ शकतात? इनफायनाइट. आणि म्हणून या ज्या सगळ्या अप्पर समस आहेत या अप्पर समचा जो लोअर बाउंड आहे किंवा इन्फिमम आहे ए टू बी बार एफ डीएक्स इन्फिमम ऑफ यूपीएफ सच दॅट पी इज पार्टिशन ऑफ ए बी. हे झालं तुमचं अप्पर इंटिग्रल आणि हे झालं लोअर इंटिग्रल. काय येते? सुप्रीमम ऑफ एलपीएफ पी इज पार्टिशन ऑफ ए बी. ओके. हे तुमचे म्हणजे अगोदर ए बी त्याचं पार्टिशन नंतर अप्पर सम लोअर सम. अप्पर सम लोअर समचा जो अप्पर समचा सेट आहे त्याचा इन्फिमम म्हणजे अप्पर इंटिग्रल. लोअर समचा जो सेट आहे त्याचा सुप्रीमम म्हणजे लोअर इंटिग्रल. आणि हे दोघं ज्या वेळेस इक्वल असतात हे दोघं ज्या वेळेस इक्वल असतात त्यावेळेस म्हणतो आपण इंटिग्रेबल आणि त्यालाच इक्वल टू म्हणतो आपण एफ डीएक्स. म्हणजे एफ इज Riemann इंटिग्रेबल ऑन ए बी. Riemann इंटिग्रेबलला शॉर्टकट मध्ये असेही लिहितात आर इंटिग्रेबल किंवा त्याला असेही दाखवतात एफ बिलॉंग्स टू आर ए बी. म्हणजे एफ इज Riemann इंटिग्रेबल ऑन ए बी. थँक्यू.